आजच्या इतक्या विराट सभा मी जेव्हापासून अंबईला येतो इतकी मोठी सभा मी पहिल्यांदा पाहू लागलो. याचे एक एक आमचा कार्यकर्ता, आमच्या बहिणी, सर्व तरुण हे जे माझ्यावर तुम्ही उपकार करू लागले याची परतफेड मी 4 वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही त्याची गवाही आज मी आपल्या सर्वांना देतो. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये वेगवेगळ्या गरीब, दीन दुबळे, शेतकरी, शेतमजूर, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना मी समाजवाईज न्याय देताना कुठेही कमी पडत नाही. परंतु गुलाबराव और आमचे मित्र अर्जुनराव, आमचे दुसरे राजूजी राठोड, आपल्याकडचे अनेक नेते, आमचे सिद्धू अग्रवाल असतील, दामवन्ना गव्हाणे असतील, समीर आमिर असल, या सर्वांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं यामध्ये आपला मुद्दा आहे विकास. अरे आमठाणा टू अन्वयापर्यंत हे सिमेंट कॉन्क्रीट कधी आपण बघितलं होतं का? तुम्ही क्वालिटी बी पहा, रोडची क्वालिटी पहा तुम्ही कशी आहे. या ठिकाणी आरोग्य सेवा नव्हती. माझ्या 5 मिटिंगा झाल्या, सरपंच, उपसरपंच, नेत्यासोबत, गावाच्या प्रमुख लोकांसमोर. ते म्हणले साहेब इथे जमीनच नाही. मला बोलले पीएससी साठी जमीनच नाहीये. मी म्हणलं अरे किती दिवस हे करणार. 2दा असंच झालं, आपली पीएससी मंजूर होते आणि जमीन अभावी ती चालल्या जाते, कॅन्सल होते, रद्द होते. आम्ही फार मुश्किलने त्याला मंजुरी देतो. आज आपण पाहिलं असेल, कमी मार्केट कमिटीची जमीन 1 कोटी रुपये मार्केट कमिटीला दिले आणि पीएससीचा काम चालू आहे. तुमच्या समोर आहे पीएससी. त्या ठिकाणी डॉक्टरचे क्वार्टर, भव्य हॉस्पिटल बनवू लागलो. इथं कदाचित उपचार प्राथमिक आरोग्यामध्ये झाल्यानंतर त्याला काही आगळा वेगळा रोग असला, काही बिमारी असली मोठी, तर त्याच्यासाठी सिल्लोडमध्ये 500 कोटी रुपये खर्च करून मेडिकल कॉलेज बनवलं. अरे एक वेळ होती माझ्याकडे ही दवा इंजेक्शन गोळ्याला पैसे नव्हते, पण आज मी गरिबांसाठी तो हॉस्पिटल यासाठी बनवू लागलो. माणसं येतात जातात, पुढारी येतात जातात, परंतु काही कामं असे असतात कटा कयामत तक वो ख्याल रहते हैं लोगों के बीच में. मेरी खुद की 100 एकड़ जमीन मैंने दान किया. अरे 100 इंच के ऊपर कितने झगड़े चलते हैं. एक 10 गुंठ्यावर किती भांडण होतात गव्हाणे साहेब. मी माझ्या मुलाची, माझ्या बायकोची परवानगी घेऊन त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला दिली. ती आता प्रॉपर्टी माझी नाहीये, मी आज ट्रस्टी आहे. उद्या कोण राहील याची गॅरंटी नाहीये. परंतु काही काम असे करावे लागतात की आपल्या सत्ता आल्यानंतर त्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे. आज आपण बघतोय, पहिले मी आलो होतो इथं कसा रस्ता होता. अरे हा समोरचा रस्ता त्या विरोधी लोकांना दिसत नाही, त्यांचे डोळे आंधळे आहेत, त्यांना विकास दिसत नाही, फक्त जात जात पाहतात. त्या ठिकाणी सर्व धर्म जातीच्या लोकांच्या दुकान आहे, व्यवहार आहे, मार्केट आहे. मी हा कॉन्क्रिटिंग केला. काही बंधू आमचे, काही मित्र नाराज बी झाले का तुम्ही आमचं अतिक्रमण काढून काढू लागले. मी म्हणलं मी तुमचं अतिक्रमण काढायची तुमच्या दुकानात ठेवा, परंतु जाणारे येणारे, आपला गाव अंबई आहे, तुमचा गाव मुंबई सारखा दिसायला पाहिजे, यासाठी मी हे केलं. तर आज तुम्ही इतकी मोठी विराट सभा घेण्यासाठी आपल्याकडे जागा होती का? हे जरा आपण थोड्या दुकाना कमी केल्या नसत्या तरी झालं असतं का? त्या ठिकाणी पाणी वाहत होतं इथून. 30 वर्ष अगोदर मी पाहिलं, मोठा पाऊस पडला की इथून पाणी जायचं. आज आपण नाणेगाव पासून, जंडाळ्यापासून, घटामरी पासून, आज तुम्ही प्रत्येक गावात पहा, भराडी पासून निघालो तर इथलचा रस्ता, पोटामधला पाणी हलत नाही. काही पुलाची कामं अजून दुरुस्ती बाकी आहे.
हे जे पूर्ण आपण नियोजन करू लागलो त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही. फक्त मुसलमान आहे. अरे मुसलमान हे काही एक धर्म एक जात वेगवेगळ्या, आज जे पंतप्रधान असल तेही मुसलमानाचे नाही का? मुख्यमंत्री आहे ते मुसलमानाचे नाही का? बरं मुसलमान आहे तर चप्पल भी पहनता है, टोपी भी पहनता है, उसको भी 18% GST है ना? काही मुसलमाना चालत हे समाज तर डबल टॅक्स भरतो, इकडे GST भी भरतो, इकडे जकात भी द्यावी लागते. आम्ही कोणाच्या धर्मावर कधी टीका टिप्पणी केली असेल तर जरूर आमच्यावर कारवाई करा. मुर्डेश्वरचं बोलणार नाही का 63 कोटी कशाला घेऊ लागले मुसलमानाच्या शिकवणीचे. मी 100 कोटी रुपयाचा शिव स्मारक बांधू लागलो. आता मंत्री महोदय बोलले, आमचे मित्र अर्जुनराव बोलले, त्यांनी पाहिलं एकीकडे शिवसृष्टीचं काम चालू आहे, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक बनवू लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत काय केलं तो इतिहास मी जगासमोर आणू लागलो. जगासमोर, देशासमोर नाही, फक्त महाराष्ट्रासाठी नाही, आपल्या जिल्ह्यासाठी नाही, जगासमोर त्याची आठवण राहावी. कारण की 67 देशाचे लोक त्या लेणी पाहायला येतात. त्या 67% लोक, त्या 67 देशाचे लोक हे पाहतील. काही छत्रपती शिवाजी महाराजाला त्यांच्या भाषेमध्ये सर्व व्यवस्था करू लागलो. त्याच्याबद्दल मी बोललो. बाबासाहेब राष्ट्रीय पुरुष आहे, त्या बाबासाहेबाच्या बद्दल मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु त्या महामानवांनी जी घटना लिहिली, या देशाचा गरीब असेल या देशाचा श्रीमंत असेल त्यालाही एकमताचा अधिकार दिला. म्हणून माझ्यासारखा अल्पसंख्याक माणूस 5 वेळेस आमदार होतो. 5 वेळेस. इथे हिंदू समाजाचे लोकही जे नेते होऊन गेले कुणी 5 वेळेस आमदार झाला नाही. हे जे मी तुम्हाला बोलू लागलो, एक वेळेस विधान परिषद 6 वर्ष आणि 4 वेळेस विधानसभा, अजून 4 वर्ष बाकी आहे. सुदगिरणी बोललो, तुम्ही पहा अंतिम टप्प्यामध्ये भराडी रोड पासून याच्या कन्नड रस्त्याला काम इतका मोठा चालू आहे. हे जे करू लागलो, जिनिंग पहा 48 बिहारची जिनिंग, तिकडे 36 ची. मी जे बोलू लागलो, आता टाइमच 20 मिनिट है. सही बोलतो, बहन भी बच्चे को जरा कर छोटी लोरी सुना देती थी मेरे नाम की स्टोरी तो आराम से मैंने जो किया उसकी अगर थोड़ी सी बात यहाँ का किसान, आपल्या या गावाचे शेतकरी असतील, या तालुक्याचे शेतकरी असतील, मी प्रत्येक वर्षी कधी सातत्याचा पाऊस, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, मी प्रत्येक वर्षी पैसे दिले नाही. मी दादा आपण पैसे दिले नाही. प्रत्येक वर्षी 7 बाऱ्यामध्ये ज्यांची ज्या पिकाची नोंद आहे त्याची नुकसान भरपाई देणारा महाराष्ट्रातला मी पहिला आमदार. त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पीक विमा 1 रुपया करणारा महाराष्ट्रातला पहिला कृषी मंत्री. त्याची काही जाणीव ठेवणार नाही का? सर्व मुसलमान आहे का शेतकरी? आपण पाहिलं नमो योजना, पंतप्रधान महोदय 6,000 रुपये देत होते. मी कृषी मंत्री असताना लातूरला घोषणा केली, महाराष्ट्राचा राज्य सरकार पण 6,000 रुपये देऊ शकतो. मी शेतकऱ्याला सन्मान योजनेमध्ये 6,000 ची घोषणा केली. माझ्यावर काही लोक नाराज झाले, तुम्ही काय मुख्यमंत्री नाहीये. अरे मी म्हणलं, मी मुख्यमंत्र्याचा कार्यकर्ता तो आहे ना. मी शेतकऱ्याला देऊ लागलो. कोणत्या शेतकऱ्याकडून कमिशन मागतो का मी? आपण जे ज्या योजना दिल्या त्याचा कधीही आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याने 10 पैसे कोणाकडून घेतले नाही. मी शाळा आणले, कॉलेज आणले, तुमच्या गावालाही कॉलेज आला. इथलच्या मुली पहिले शिक्षण घेत नव्हत्या, त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी आपण त्या ठिकाणी सिनियर कॉलेज आणलं.
मग याचं मूल्यमापन त्या ठिकाणी पूर्ण सिनियर कॉलेजमध्ये मुसलमान शिकतात का, याच्याबद्दल मी बोलायला पाहिजे. हे कमजोर कमकुवत माणसाचे लक्षण आहे. मैं कभी कभी एक शेर बोल देता हूँ, बेहद बेवजह मैं हंसते रहता हूँ, आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूँ. मैं कार्यकर्ता हूँ, मैं लोगों का सेवक हूँ. ये जो मुझे वोट देते हैं वो मेरा कान पकड़ सकते हैं. ज्यांनी ज्यांनी मला मतदान दिलं ते सर्व माझा कान धरू शकतात, कारण की त्याच्या मतामुळं मी त्या सभागृहात गेलेलो याची आठवण मला आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी बोलणारा पहिला आमदार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मीच आहे. सरकारला आठवण करून दिली की आपण वचननामा दिलेला आहे 7/12 कोरा करण्याचा. मग शेतकऱ्याचा कर्जमाफी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्यासारखा आमदार त्या सभागृहामध्ये बसू शकत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, सत्तार भाई येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण शेतकऱ्याचा कर्ज माफ करू. ही घोषणा आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसहित मुख्यमंत्री महोदयाकडून. किती मुसलमान शेतकरी याच्यावर मी बोलायला पाहिजे. पुरे या सिल्लोड तालुक्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये मुस्लिम शेतकरी का, मी त्यांच्यासाठी बोलतो का, याच्याबद्दल बोलणार नाही. जात पात धर्म हे जरूर पाळायला पाहिजे. हिंदू धर्माने त्यांच्या समाजाची पूजा पाठ लग्न कार्य धार्मिक कार्यक्रम जरूर करायला पाहिजे. पण निवडणुका तशा नसतात. निवडणुकीमध्ये जो काम करेल त्याच्या पाठीमागं उभं राहा, नाही तर हे लोक तुम्हाला गुलाम सारखे वागवतील. मी तुम्हाला सांगतो, हे जे मी बोलू लागलो गुलामासारखं वापरतील तुम्हाला. आपण एक पहा, 48 DRचा आपली जुनी जी सोसायटी होती, आज जी जिनिंग आहे आपली, ती कुठे हो? महाराष्ट्रात एकमेव आपली जिनिंग आहे. महाराष्ट्रात सिल्लोडची सोयगावची कोणत्याही पुढाऱ्याकडे नाही. ही काम मी करतो, मग याचंही मूल्यमापन करायला पाहिजे. जे कारखाना माणिक दादा पालोदकरांनी बनवलं, तुम्ही सर्व त्याचे गवाह. इकडे कमी शेअर्स आहे, पण अनेक ऊस पिकवणाऱ्या पट्ट्यामध्ये ज्या लोकांनी 2000 रुपयामध्ये तो शेअर्स घेतला, त्यावेळेस एकरी भाव जमिनीचा तो 2000 रुपये एकर होता. आज काय हाल केले यांनी बघितलं तुम्ही. ह्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तो कारखाना विकला, बंगालमध्ये काढला. समोरची जमीन 20 लाख रुपये एकरने विकली आणि आता त्यांचे दलाल 3,25,00,000 रुपये एकरने विकू लागले. मग हे शेतकऱ्याचा पवित्र मंदिर लुटणाऱ्या लोकांचा हिशोब घेण्यासाठीच तुम्हाला ही 7 तारीख आहे. या 7 तारखेला आपल्याला तो हिशोब द्यावा लागेल. आपण जो कर्जमाफी करू लागलो, ते बँकेचे चेअरमन समोर बसलेले आहेत. 5,000 करोडच्या बँकेचा चेअरमन एक महाराष्ट्राच्या मधला राहणारा मराठा समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, अर्जुन पाटील वाडे याला केलं. मी तर डायरेक्टर होतो, मग मी बनू शकत नव्हतो ना. मी ज्या वेळेस यांना बनवलं, मी नाही बनू शकत. श्रीराम पाटील महाजन यांना मी पुऱ्या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा राज्यमंत्र्याचा दर्जा त्याला दिला. केशवराव पाटील त्यांना दिला. हे सर्व मी 4 नाम आज आमचे दाभाडे साहेब आहेत, त्यांना दिला. दामोअण्णा गव्हाणे मीटिंगवर आहे. ईमानदार आदमी को इनाम मिलता है, यहां से हो ना हो. आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून जे जे काम होतात त्या कामामध्ये आपल्याला सिंहाचा वाटा पोटामध्ये काही असतं, पोटामध्ये काही असतं, परंतु बटन दाबणाऱ्या पोटामधला तो जो गॅरंटी आहे ती गॅरंटी ओरिजिनल आहे. त्या गॅरंटी मध्ये फरक पडू देऊ नका. मी जे बोलू लागलो, मी जे केलं, जे करणार आहे, आता गॅरंटी तर मी यासाठी दिली की मी 4 वर्ष आमदार आहे. एखादा दिवस कमी करू शकता का भाजपवाले माझा?
ते राजूने किती कोणत्या शब्दामध्ये बोलला टेमेवाल्यांनी, तर कालपर्यंत टेमा टेमा करू लागले, आता भाजप करू लागले. आणि तुम्ही आमदार राहिलेले विचारामध्ये मनातले आमदार, जनतेच्या मनातले, आणि जनतेची पंचायत समितीची खुर्ची बी हिसकून घेऊ लागले. मला माझ्या आयुष्यामध्ये विधानसभा लढणारा पहिला माणूस पंचायत समितीमध्ये लढताना मी पाहिला. त्याच्यापेक्षा तर आमचा सोनू चांगला आहे. अरे सोनू, सोनू तुला आपल्यावर भरोसा आहे ना? गुलाबराव एक एक शब्द तोलाचा मोलाचा अर्जुनराव बोलले, मी तुम्हाला गॅरंटी देतो, या राज्यामधले जे 10 मतदारसंघ असतील जिल्हा परिषदचे राज्यामधले, त्यामध्ये अंबाई नावाचा एक जिल्हा परिषद सर्कल असा राहील, सर्व राज्य सरकारच्या योजनेची अंमलबजावणी. मी आता अजून तुम्हाला एक घोषणा करतो का आमेरचं ऑफिस आपल्या शाळेच्या समोर बनाल, राहण्यापासून तर ऑफिस पर्यंत. त्या ठिकाणी कोणाचेही काम तुम्हाला तहसीलमध्ये जायची गरज पडणार नाही, तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायची गरज नाही. कलेक्टर, कमिशनर जे जे काम होतील, तुम्ही एकदा त्या ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये नोंद केली आपल्या शाळेमधल्या, तर घरपोच तुमचे कामं येतील. घरपोच कुठे जायची गरज नाही. या मतदारसंघामधला प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला मी हेल्थ कार्ड देणार आहे. आमिरने टीव्ही नियोजन करून टाकला का शासनाचे 10 वेगळे, त्याच्या स्वतःच्या गॅरंटीवर या मतदारसंघाच्या लोकांना 5 लाख रुपये खर्च करण्याचा, 5 रुपये द्यायची गरज नाही. हेल्थ कार्ड दिला का मेडिकल कॉलेजमध्ये तुमचा पूर्ण ट्रीटमेंट चालू झाला. हे करू शकता का? हे काही लोक तो फक्त व्यास खाऊन खाऊन परेशान आहे, त्यांचा चेहरा पाकच झाला. चेहरा पहा, मी जे बोलू लागलो खोटा असेल तर सकाळी पहा. आजपर्यंत कधीही ईश्वर अल्लाह भगवान जे एक खटमल जे रक्त पिणारे असतात गोरगरिबांचे, यांना कधीही माफ करत नाही, कधीही माफ करत नाही. दामू अण्णा गव्हाणेने मला सर्व स्टोरी सांगितली. आता याच्या घरी उद्या भांडणी व्हायला पाहिजे. हा खमक्या यांचा पैलवान. तर हे मी जे बोलू लागलो, तुम्हाला गॅरंटी यासाठी देऊ लागलो का या गॅरंटीमुळं तुम्हाला आमिर सारखा एक पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य मिळेल. तो उभा राहणार नव्हता. खरं म्हणजे 100 लोक माझ्याकडे आले आणि त्याला बळजबरी उभा करायला सांगितलं. त्याची आईची तब्येत खराब आहे, पण तरीही त्याला सांगितलं मी का नाही, लोकांची मागणी आहे, तुला उभं राहावं लागेल. कारण की माझ्या धर्मपत्नीची तब्येत खराब आहे. अनेक वेळेस विरोधी लोकांनी त्याच्याही वेगळ्या अफवा उडवल्या. हे जे लोक आहेत यांना काही आई बहिणी आहे का नाही आहे हे मला माहीतच नाही, परंतु अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही विधानसभेच्या वेळेस पाहिल्या असत. विधानसभेच्या वेळेस ह्या कुटील नीतीचा राजकारण खेळणारी मंडळी पासून सावध राहा. अरे हम तो दुश्मन जिंदा रहने की दुआ करते हैं, ये बेवकूफ हमारे मरने की दुआ करते हैं. मैं सच्चाई बता रहा हूं, मी खरं बोलू लागलो. राजकारणामध्ये एक वेळेस, 2 वेळेस, कोणीतरी 4-4, 5-5 वेळेस कधीही एखादा खोटा बोलला तर तो निवडून येत नाही. मी तर मायनॉरिटीचा माणूस आहे. मला गेल्या निवडणुकीमध्ये मी इतक्या संकटाच्या काळामध्ये 81,364 हिंदू बांधवांनी मतदान दिलं. 81,364. पहिल्यांदा इतका जातीवाद पाहिला नाही, पण तरीही हिंदू बांधवाच्या भावना मी जवळून पाहिलेले आहे. जे माझे शिपाई आहेत ते कोणी कितीही जातीवाद केला तर त्या जातीवादाला भीक घालणार नाही. इथलच्या हिंदूच्या भरोश्यावरच मी ही निवडणूक लढू लागलो माझ्या मुलाची.
हे कमजोर कमकुवत लोक आहे जे राजकारणासाठी जाती धर्माचा वाद करतात, कारण की विकासाची काही विजन नाही. आता इथे काही अनेक गावामध्ये त्यांना मतं मिळाली, लीड मिळाली, एखादा टोपलाभर मुरुम टाकला का त्यांनी? टोपलाभर मुरुम टाकला का? हे मी तुम्हाला तुमच्या गावामध्येच कोणीतरी उभा राहून सांगायला पाहिजे का आमचा बनकरने आमच्या घरासमोर एक मुरुमची टारणी टाकली. नाही तर आम्हाला ज्यांनी जे सांगितलं आम्ही ते करतो. आमदार आपल्याकडे आहे, खासदार बी आपला आहे. एक काम केलं मी, आवर्धन गवर्धन आणि भोकरदन, एक झटका दिला तर हे हाल झाले. मी समोर बी नाही आलो, मी तर त्याचा प्रचार केला, पण माझ्यावर आरोप करतात का आम्हाला पाडलं. ज्या वेळेस तुला पाडलं तर मग दुसऱ्याला पाडायसाठी की आम्हाला कोणत्या देवाजवळ जायची गरज आहे का? भगवानकडे जायची, अल्लाकडे जायची गरज आहे का? हे तर जिल्हा परिषदचा विकासाचा केंद्रबिंदू हा अंबाई सर्कल बनणार आहे. जिल्हा परिषदचा केंद्रबिंदू बोललो. साऱ्या योजनेची अंमलबजावणी घरपोच करण्यासाठी तुम्हाला याच्यापेक्षा काय पाहिजे? रोड पाहिजे, रस्ते पाहिजे, शेतीचे रस्ते पाहिजे, सिंचनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी सिमेंट बांध पाहिजे, केटीवेर पाहिजे, केटीवेर कंपूल पाहिजे, छोट्या मोठ्या गावाच्या पायाभूत मूलभूत सुविधा पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा, या 4 महिन्यामध्ये मी या तालुक्याचा एक घर, वाडी वस्ती तांड्यापर्यंत शुद्ध बिस्लरीचा पाणी देणारे वॉटर ग्रीड जे आता गेले, यांनी मला 1600 कोटी रुपयाची योजना मंजूर करून दिली. सोलर पॅनलने त्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून मी पाणीची लिफ्टिंग करणार आहे. कारण की बिल नाही भरला आपण तर ग्रामपंचायतचा कनेक्शन कट होतो, तुम्ही पाहिलं असेल अनेक वेळेस. त्यासाठी कधीही बिल भरायची गरज नाही. पुढच्या 40 वर्षाचं नियोजन करून मी त्या पाण्याची व्यवस्था केली. अरे खडकपूर्णा धरण विदर्भामध्ये, तुम्ही एक लक्षात घ्या का विदर्भामधून मी पाणी उचलून सिल्लोडमध्ये फिल्टर करून नगरपालिकेच्या तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 4 महिन्यामध्ये देणार, असं त्यांच्याकडे एखादी गॅरंटी आहे का? फक्त त्या याद्या वाचून दाखवतात, ही योजना आहे, ती योजना आहे, त्याच्यामध्ये 4 गाड्याची आणि त्याच्यावर एक दारूला दरेवर. अरे वा, मी काल ऐकलं ते काल का परवा मग चांगला माणूस. मी म्हटलं काय झाला, मला नंतर फोन आला, सत्तार भाई आता मला पार्टीने पाठवलं म्हणून मी आलो. माहिती ना मी असा माणूस नाहीये. त्यांचे खासदार घाबरतात, आमदार घाबरतात. मी काही राक्षस नाहीये, मी तर एक साधा कार्यकर्ता आहे. परंतु कोणाचा गेम कधी करायचा, कुठं करायचा, ज्या वेळेस मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो मी. आमचा मित्र आता गेला मुख्यमंत्री बदलण्याची, तरी एक खडखड करणारे खडकूचार यांचा काय? तुम्ही माझा कमीत कमी कान धरू शकतात. मी इथून फोन केला तर माझ्या आमेरने फोन केला तर कलेक्टर महोदय असतील, कमिशनर असतील, SP असतील, IG असतील, कारण की माझा नाव सुनीलच्या पाठीमागं लागलेला आहे, आमेरच्या पाठीमागं लागलेला आहे. याचा सन्मान करताना कोणताही अधिकारी, कोणतेही कर्मचारी, आणि त्यांचा सन्मान करणार. सरपंच होते त्यावेळेस काय काय केलं रे? अरे सरपंच होते ना ते एकदा, ते संडासच्या योजनेचे काम कुठे गेला? मला त्या ग्रामसेवकांनी सांगितलं, साहेब मला त्यांनी सरपंचांनी फसवलं, मी तसा नाही. ग्रामसेवक त्या काळामधला माहिती आहे की तुम्हाला, जाधव, करेक्ट, त्याच्यावर आफत आली होती बिचाऱ्यावर, पण मी त्यालाही संरक्षण दिलं की ठीक आहे, राजकारणामध्ये छोटे मोठे गुन्हे होतात. परंतु मी एकदा अजितदादाला बोललो होतो, आज ते आपल्यामध्ये नाहीये, स्वर्गीय झाले. मी कृषी मंत्री असताना माझ्यावर बार 50 ओके तुम्ही बी घ्या, मी कुठं नाही म्हणलं तुम्ही घेऊ नका.
तर त्याच्यावर बोलले मला का तुम्ही तिकीट विकले म्हणे कशाचे, ते आपला कृषी महोत्सव, क्या था आपला कृषी महोत्सव, कृषी महोत्सवाच्या बाबतीत बोलले. लावा तुम्ही अंदाज, काही गोष्ट आहे ती. मैं बोला हे दादा, गलतियां सबसे होती है, हमारी छप जाती है, तुम्हारी छूप जाती है. तर मी राजकारणामध्ये सर्व पुढारी, सर्व नेते, सर्व पक्ष, सर्व प्रमुख, 50 वर्षाचा राजकीय प्रवास आहे माझा, 50 वर्षाचा. या 50 वर्षामध्ये मी 4.5 तासच्या वर कधी झोपत नाही. गेल्या 32 वर्षापासून प्रत्येक जनतेची सेवा करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, रात्रंदिवस सरकारच्या तिजोरीतून पैसा कसा येईल, कोणत्या योजनेतून येईल आणि तो सिल्लोड सोयगाव मतदारसंघाच्या गोरगरिबाच्या वाट्यावर कसं जाईल याची सर्व जाणीव मला आहे. मी हे करत असेल तरच तुम्ही मतदान द्यायचं, मी केलं असेल तरच मतदान द्यायचं, माझ्यावर विश्वास असेल तरच मतदान द्या. आणि पण समोरची गॅरंटी काय आहे काही गॅरंटी नाही. तर आम्ही पुरा महाराष्ट्राचा जे आमचे पुरे राजकीय पुढारी आहे यांना बोलण्याचा अधिकार आहे का विधानसभेमध्ये? पण जिल्हा परिषद चुकून कधी आले तर जिल्हा परिषद मध्ये बोलण्याची तरी ताकद आहे. जिल्हा परिषद सदस्याला बी हे दामू अण्णा यांची सून बिचारी आताच आमच्या राजू राठोडने सांगितल्याप्रमाणे कधीतरी विषय मांडत होती. यांना बोलणं बी येत नाही अजून. तो याने मी पहिल्यांदाच आमेरचं भाषण ऐकलं, पहिल्यांदा फर्स्ट वेळेस. आता पहिला स्ट्रोक एकदम मस्त. तुम्ही टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. तर पहिल्या वेळेस तो बोलतो, त्याचे विचार, त्याची संस्कृती, त्याची शब्दरचना, त्याचा विजन हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. का तो शिकलेला आहे, वकील आहे आणि देना बँक आहे, ठीक आहे, कमिशन खाणारी बँक नाही आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ईश्वर अल्लाह भगवाननी मला जे दिलेलं आहे ते काही कमी नाही आहे. त्यांनी 2-3 पिढ्या बी काही नाही केलं तरी खाऊ शकतात, इंजेक्शन देऊ शकतात, लोकांना गोळ्या देऊ शकतात आणि वेळ पडली तर बायपास देऊ. हे राजकारणामध्ये अनेक गोष्टी आहे. हे राजकारण जे आहे, मी जे हॉस्पिटल बनवू लागलो त्याच्यामधले तुम्ही हायटेक मशिनरी पहा. काही कोणती मशिनरी इंग्लंडवरून येऊ लागली, काही मशिनऱ्या इटलीवरून येऊ लागल्या, फ्रान्सवरून येऊ लागल्या. हे कोणासाठी करू लागलो मी? आमचा एकट्याचं ट्रीटमेंट चालेल तिथं? काही इतक्या जातीचं चालेल कोणाच्या? सर्व जाती धर्माला न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मी तुम्हाला सांगतो का हे जे मतदारसंघ आहे हा मतदारसंघ सर्वात टॉपचा असणार आहे. आपल्या काही भाजपच्या घटांबरीचे लोकांचा पक्षप्रवेश आहे. माझा भाषण झालं की तुकाराम पायघोणे, संजय पायघोणे, संजयजी भागवत, कैलासजी मोरे, कृष्णाजी गोरे, रघुनाथजी माधवराव जामकर आणि विनायकराव बाबूराव काकडे, महमूद भाई घटांबरी या सर्व लोकांचा प्रवेश आहे.